विधान उभे विटेवरी उभे विटेवरी
राम हरी
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आवाज शार्प करा, क्लिअर मोकळा करा, मोकळा। इथं आवाज असा दबतोय। हरी असं या बाजूला उभे राहिले तरी चाललं असं चोपदार बाबांच्या जवळ तिकडे तुम्ही या इथं चोपदार बाबा ताई ताई तुम्ही तिथं अशा उभ्या हा किंवा मागे उभ्या चालेल चालेल। राम हरी रामकृष्ण हरी तिकडनं त्या बाजूला कणिक नाही लावलेलं दादा। हॅलो हरी हरी रूप
Thank you.
हॅलो हॅलो तुमच्या माईकला आवाज आला का? हॅलो 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 राम हॅलो आवाज क्लिअर असू द्या दादा. आवाज आवाज हरी हॅलो 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 द्या इकडे लक्ष द्या. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग हरि रूप होया हरि
हॅलो गेम द्या त्याला गेम कडक करा आवाज कडक
कीर्तन चांग होयंग हरी रूप. अगदी एवढं पण वाढू नका की शिट्टी वाजेल, नॉर्मलच असू द्या, कारण पहिल्याच चालीत आवाज बदल आपल्याला लगेच लक्षात आला असेल. होयंग हरी रूप द्या थोडंसं वाढून. प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देहभाव. एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव. गेला भेव त्या काळे प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन.
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने हती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गानेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि
शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आदो तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणं जटायुतरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं कुंभकर्ण रावण हननम् एतद्वे रामायणम् निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरणी जनार्दनी शरणं एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल कीर्तन चांग होयांग हरी रूप प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील खऱ्या अर्थानं आज 14वे वर्ष आणि या 14व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यापर्यंत आपण सर्व ग्रामस्थांनी पोहोचवली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ऋणनिर्देश ऋण व्यक्त करते ज्यांनी हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचला ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली असलेले हरिभक्तपरायण आमच्या वडिलकीच्या नात्यानं असलेले नवे नवे आमच्या गुरुस्थानी असलेले आणखी पुढे जाऊन जर सांगायचं झालं आमचे गुरुवर्य बाबा आणि होजगे बाबा दोघे परम मित्र आहे आणि या जसं मी माझ्या गुरूंना बाबांना मानते जेवढी बाबांच्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा आहे ती आणि तेवढीच श्रद्धा होजगे बाबांच्या ठिकाणी आहे म्हणून असलेले वडिलकीच्या नात्यानं आदरणीय वंदनीय होजगे महाराज माझ्या मते त्यांचाही कार्यक्रम कीर्तनाचा उद्या या ठिकाणी आहे त्यांनी हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला त्यामध्ये मग तुमचं सर्वांचं सहकार्य आहे सर्वांचाच पुढाकार आहे तुम्हा सर्वांच्या आग्रहातून तुम्हा सर्वांच्या पुढाकारातून खऱ्या अर्थानं त्यांनी ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचवली आणि उपस्थित असलेले आपण सर्वच जण या कार्यक्रमाकरता गायक वादक आजूबाजूतील परिसरातून आलेले महाराज मंडळी कीर्तनकार कथाकार प्रवचनकार सर्वच असतील माझ्यापेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी ज्येष्ठ आहात वयानं ज्ञानानं मानानं अधिकारानं तपानं सर्वच गोष्टीमध्ये आपण अतिशय श्रेष्ठ आहात मी अतिशय अल्पज्ञानी पामर या ठिकाणी आहे
आणि म्हणून तुम्हा सर्वांमध्ये आम्ही काय बोलावं, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, पायीची वाहनं पायी बरी. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी अतिशय आदरणीय वंदनीय मंडळी आहात, विनीकरिताई आहे, आपण सर्वजण टाळकरी आहात, सर्वजण गायक वर्ग आहे असलेल्या आमच्या ताई गायनाची साथ करताय. गोड स्वभाव आहे आणि गोड आवाजही आहे. फार सुंदर स्वयंपाक ताईंनी आमच्याकरता केला होता, सुंदर जेवण त्यांच्याकडे झालं, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे भाऊ पण आलेले आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर इकडे महिला वर्ग सर्व उभ्या राहिल्या, आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद. का? कारण मी मगाशीही त्यांना बोलले आणि आताही विशेषत्वानं बोलणं असं वाटतं की एक वैज्ञानिक दृष्ट्या कोरोनामध्ये जर सांगायला गेलं, पाहायला गेलं तर आपलं फील्ड अतिशय वेगळं आहे, आपलं क्षेत्र अतिशय वेगळं आहे. शिक्षिका आहे, टीचर आहे, पण तरीही त्या आपल्या धार्मिक कार्यात सहभाग दाखवतात. हा त्यांच्या मनाचा फार मोठा मोठेपणा आहे. म्हणून आज त्या फक्त आल्या नाही तर काळाचीही साथ करताय, त्यांनाही धन्यवाद. सर्वच महिला सोबदार तुम्हाला दिसताय का? सगळ्यांना दिसताय ना? का थोडंसं असं समोर बोलू त्यांना? दिसताय ना? चोपदार काका तेही छान साथ करताय. चोपदारांचं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे का? हा, चालू कीर्तनात गादी सोडून कीर्तनकार जाण्याची शक्यता असते, पळून, मराठी भाषेत सांगायचं झालं तर. आणि म्हणून तो हातामध्ये दंडा तर आहेच, पण ते अगदी रुबाबदार, ते दंडाची पण काम पडणार नाही, त्यांच्याकडे पाहूनच आम्ही जपून राहिलेलं बरं. म्हणून तेही छान साथ या ठिकाणी करताय, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित असलेले या ठिकाणी आदरणीय वंदनीय आमचे महाराज आहे, त्याचबरोबर बाबा पण आहे. बाबांच्याही चरणारा विंदी नतमस्तक होईल. दोन्हीही पखवाज वादक, आपल्यालाही धन्यवाद. सुरुवातीला आमच्या पांडुरंगाच्या आलीला तुम्ही जागेवर बंद केलं, त्याबद्दल डबल धन्यवाद. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व महिला, पिता वर्ग, आपण मागे बसलाय, जिथपर्यंत माझा आवाज जातोय. खरं सांगू का, आज सिस्टीमला दोष द्यावा की माझाच मला दोष द्यावा हेच कळत नाही. खरं सांगते, कारण हे काय करेल ना, तिसरा आज कार्यक्रम या ठिकाणी आहे आजच्या दिवसभरात. मग याला दोष द्यावा की त्यांना दोष द्यावा तेच कळत नाही. त्यापेक्षा कुणालाच दोष देणं नको, जसं चाललंय तसं आपण चालू दे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, बस एवढं बात झालं आपल्याला. म्हणून उपस्थित असलेले ज्ञात अज्ञात सर्वच महाराज मंडळी, अतिशय मी आपल्या भागामध्ये परिसरामध्ये नवीन आहे, म्हणून माझ्या मते उगाचच प्रत्येकाचा नामोल्लेख करत बसण्यापेक्षा आपण इथे नावासाठी नाही तर नामासाठी जमलेलो आहोत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून उपस्थित असलेले आपण सर्वजण सर्वांच्याच चरणावरती एकदा नम्र भावनेने नतमस्तक होईल आणि सेवेला सुरुवात. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक जास्त वेळ परिहारामध्ये न घालवता मी लगेच चिंतनाकडे वळते. मला वाटतं ते महत्वाचं आहे. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हाला मला कीर्तनाचं महत्व सांगतात. किती चांगली आहे ही कीर्तन भक्ती. तुम्ही म्हणाल ताई 14 वर्षापासून आम्ही सप्ताह करतोय, एवढंच काय, आजूबाजूने उपस्थित असलेले सर्व आदरणीय वंदनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ते म्हणतील ताई तुमच्या आधीपासून वयानं आमचा अनुभव जास्त आहे, एवढ्या दिवसापासून आमची परंपरा आहे कीर्तनाची, सप्ताहाची, तेव्हापासून आम्ही कीर्तनाचं महत्व ऐकत आलोय आणि आज तुम्ही नव्यानं कीर्तनाचं महत्व सांगणार आहात का? तर नाही.
ऐकून ठेवा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनाचं महत्व वर्णन करतात. वर्णन करत असताना सांगतात की ही कीर्तन भक्ती एवढी चांगली आहे की याने सर्वांग हरिरूप होत असतं. होय अंग हरिरूप, एवढी चांगली आहे ही कीर्तन भक्ती. अंग हरिरूप होईल पण कधी? अंतःकरणामध्ये आपल्या प्रेम असावं लागेल, भाव असावा लागेल, श्रद्धा असावी लागेल, तेव्हा कुठेतरी अंतःकरण मात्र त्या ठिकाणी हरिरूप होईल. प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव. मग पुढे जाऊन जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही आम्ही जन्माला आलोय, जीवन जगत असताना जीव जरी एकटा असला ना, माझं बोलणं तुमच्या लक्षात येतंय ना, जन्माला आल्यानंतर जन्म मरण रूपी भवसागर पार करण्याकरता जीव जरी एकटा असमर्थ असला तरी भगवान परमात्मा मात्र त्या जीवाला एकटा सोडत नाही. तो सदैव त्या जीवाच्या सोबत असतो. पण कधी? जेव्हा तो जीव भगवान परमात्म्याला शरण जाऊन जीवन जगेल. एकदेशी जीव कळा. जीव जरी एकदेशी असला ना, भगवान परमात्मा नेहमी सदैव त्याच्या सोबत असतो. हा सकळा सोयरा, भगवान सतत त्याच्या सोबत असतो. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, जर भगवान परमात्मा नेहमी सतत आमच्या बरोबर आहे तर घाबरण्याचं कारण काय? तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे. आमच्या अंतःकरणातली भीती निघून गेली. संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन जर आपण पाहायला गेलं, हरी आला हाता मग कायची भय चिंता. आता भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती भय उरलेलं नाही. पण अतिशय साधी सरळ गावठी भाषा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वापरतात. आम्हाला भेव कुठल्याही प्रकारचा उरलेला नाही का? तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झालाय. त्या भगवान परमात्म्याची कृपा खऱ्या अर्थानं आमच्यावर झालीये म्हणून आमच्या अंतःकरणात भीती भय उरलेलं नाही. सरळ आणि सोपा असा अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की कीर्तन भक्ती फार पवित्र आहे. दादा आवाज असाच राहू दे शेवटपर्यंत. कीर्तन भक्ती फार पवित्र आहे. किती पवित्र आहे? मग या कीर्तन भक्तीचं वर्णन खऱ्या अर्थानं कीर्तन म्हणजे काय तर भागवतामध्ये आम्हाला नवविधा भक्ती पाहायला मिळते. नवविधा भक्तीचं वर्णन आम्ही अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. स्वतः भगवान प्रभू रामचंद्र माता शबरीला सुद्धा नवविधा भक्तीचं वर्णन करून सांगतात. भागवतामध्ये सुद्धा श्री व्यासदेवजी महाराजांनी आम्हाला नवविधा भक्तीचं वर्णन सांगितलेलं आहे. मग त्या नवविधा भक्तीमध्ये या कीर्तन भक्तीचं वर्णन आलेलं आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती जी सांगितली ती म्हणजे श्रवण भक्ती. बरोबर आहे की नाही? श्रवण म्हणजे काय? तुम्ही सर्वजण आता इथे बसलाय ना, ऐकताय ना, त्याला श्रवण भक्ती असे म्हणतात. सर्वांना माझी भाषा कळते ना? कळते की नाही? पाठीमागे सर्वांना माझी भाषा कळते ना? हा, म्हणजे तुमचं आमचं सारखंच आहे ना? काही इंग्लिश मध्ये सांगू नाही ना? कळतं ना? हा, मग श्रवण भक्ती याचा अर्थ श्रवण भक्ती करत असताना भगवंताची कीर्ती ऐकावी, भगवंताच्या गुणांचं लीलांचं वर्णन ऐकावं, याला श्रवण भक्ती असे म्हणतात. काय होतं श्रवण भक्तीने? श्रवण भक्तीने अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भगवान परमात्मा तिथे येऊन राहत असतो. येऊनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे भगवान परमात्मा केव्हा राहील? पहा ना, आपण महिला वर्ग आपल्या घरी जर पहिल्यांदा पाहुणे येणार असतील तर पहिलं काम आपण काय करतो? पहिलं काम काय करतो? मुख्य नाही ना, तुम्ही बोलतात ना? हा, मग बोला. या महिन्याचा हप्ता आला का तुमचा? लाडक्या बहिणीचा आला का? हो म्हणा. आला? काही मला देऊ नका पण हो म्हणा बाई, मी काही मागणार नाही, घाबरू नका. आलाय ना? प्रामाणिकपणे हो म्हणा. आला की नाही? आला. हा, छान, प्रामाणिक आहे.
मग पहिल्यांदा पाहुणे आपल्याकडे येणार असेल तर आपण काय करतो? पहिलं काम आपण काय करतो? घरातील स्वच्छता करतो की नाही? पहिली घरातील स्वच्छता करतो का? पाहुणे येणार आहे आपल्याकडे. मग त्याप्रमाणे अंतःकरण जर स्वच्छ निर्मळ शुद्ध असेल तर भगवान परमात्मा येईल. पण अंतःकरण शुद्ध कधी होईल? श्रवण भक्तीने, चांगलं ऐकण्याने. नाहीतर आपण जर उगाच या कानांना काही ना काही वाईट 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 ऐकायला दिलं तर अंतःकरण त्याच प्रकारे वाईटच होईल. पण चांगलं ऐकल्याने काय होतं? श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवस मुक्ती झाली तर या 7 श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवस मुक्ती झाली तया. ही श्रवण भक्तीचं महत्व. श्रवण भक्तीने 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार झाला. एवढा राजा परीक्षितीचा उद्धार झाला, तुमचा आमचा होणार नाही का? म्हणून चांगलं ऐकावं. आपल्या भागामध्ये, प्रभागामध्ये, परिसरामध्ये सप्ताह होतोय. गेली 14 वर्षापासून सप्ताह होतोय आणि आपण इथे कीर्तन ऐकायला येऊ नये याच्यासारखं दुर्दैव ते काय? म्हणून श्रवण भक्ती असावी. व या नवविधा भक्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची भक्ती सांगितली ती म्हणजे कीर्तन भक्ती. ही कीर्तन भक्ती फार पवित्र आहे. कीर्तन म्हणजे काय हे तुमच्या आमच्या समोर दिसतंय. याला निरूपणाचं कीर्तन असे म्हणतात. याला निरूपणाचं कीर्तन असे म्हणतात. अभंग घ्यावा, अभंगावर चिंतन करावं, अभंगावर निरूपण करावं, त्याला कीर्तन असे म्हणतात. पण खऱ्या अर्थानं कीर्तन कशाला म्हणतात? भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या अगदी 9व्या अध्यायात 14व्या श्लोकात वर्णन करतात. सततं कीर्तयन्तो मां यतस्तंच दृढव्रतः नमस्यन्त्यंच मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तांचे, ते नावची नाही पापाचे ऐसे केले. सततं कीर्तयन्तो मां, याला कीर्तन असे म्हणतात. म्हणजे काय? सतत भगवंताचं नाम मुखामध्ये असावं. त्याला नामाची साखळी असे म्हणतात. नामाची साखळी तुमच्या आमच्या कंठामध्ये धारण व्हावी, अंतःकरणामध्ये धारण व्हावी. सतत भगवंताचं स्मरण करणे याला सुद्धा कीर्तन सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदैव भगवंताचं चिंतन करणं याला कीर्तन भक्ती असे म्हणतात. सतत भगवंताचं नाम मुखामध्ये असावं, अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण असावं, त्याला कीर्तन असे म्हणतात. फक्त इथं येणं, 7 दिवस किंवा 3.5 दिवस सप्ताह करणं आणि या सप्ताहात येऊन फक्त जी काही सेवा वाट्याला येईल ती करावी यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. घरामध्ये सुद्धा तुम्ही कामामध्ये भगवंताचं चिंतन करतात त्यालाही कीर्तनच म्हणतात. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. या
त्या मुखाला सांगावं बाबा रे, काम धंदा करत असताना भगवंताचंच नामचिंतन कर, उगाचच कशाला आणखीन इकडचं तिकडचं उपद्व्याप करत बसतो. मुखाला सांगायचंय सतत भगवंताचं चिंतन करणं, याला कीर्तन असे म्हणतात. नाहीतर आपण मुखाला जर सांगितलं, मुखाला जर जे नको ऐकायला पाहिजे ते जर ऐकवलं कानांना, तर मुखातूनही तेच बाहेर येईल. बरोबर आहे की नाही? येईल की नाही? तुम्ही सगळ्या एकत्र होता गल्लीमध्ये, दुपारी काम आवरल्यानंतर तुमची मीटिंग जेव्हा भरते, तुमच्या मीटिंगचा विषय काय असतो? हा, माझं बोलणं लक्षात येत आहे ना तुमच्या? झोपल्या नाही ना तुम्ही? झोपू नका. जेवण वगैरे छान करून आल्या, तुम्हाला वाटलं आता इथं छान गार हवा येते, झोपूनच घ्यायचं, असं काही नाही ना. विशेष आहे ताई, माझ्या मते 2-3 दिवस झाले दिवसाचा कार्यक्रम होता, दिवसा कार्यक्रम होता. आणि भर कीर्तनात एक महिला छान डोळे मिटून बसलेली होती, मस्त. ती तिच्या तंद्रीमध्ये लीन झालेली होती. तेवढे भाग्यवान आहे आम्ही. तसं तुमचं काही नाही ना? नाही ना? किती वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवायचं आपण? तुम्ही म्हणाल तेवढे. किती? माईक तिकडे घेऊन येऊ का? नाही, मग किती वाजेपर्यंत? हा, 1? क्या बात आहे. तुम्ही 1 म्हणाल हो, पण आम्ही थांबायला पाहिजे ना. आम्ही स्वार्थी आहे, बरोबर आहे की नाही? अगदी आम्ही स्वार्थाने लिडबडलेलो आहोत, आपल्याबद्दल न बोललेलंच बरं. तुमची मीटिंग जर भरली दुपारच्या वेळेत, तुमचा मीटिंगचा विषय काय असतो प्रामाणिकपणे सांगा, तरच पुढे मी बोले, नाही तर थांबून गेली इथंच. काय असतो मीटिंगचा विषय? हा, काय असतो? अगं बाई, केवढी सुंदर निवृत्तीनाथ दादांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला दिंडी जाते. आपल्या परिसरातून हरिभक्तपरायण महाराजांची दिंडी येते, त्या दिंडी बरोबर आपण जाऊया यावर्षी, असा विषय असतो का मीटिंगचा? खरं बोलायचं. मग काय असतं तुमचा मीटिंगचा विषय? एक माईक द्या दादा यांना, एक इकडे देऊ आपण. काय असतं तुमचा मीटिंगचा विषय? हा शब्द बोलायला फक्त विसरायचं नाही, बरोबर ना? प्रामाणिक आहे म्हणा तुम्ही. काय तुमच्याशी नाही जास्त वाटा न गेलेलंच बरं, तुमच्या काही हरकत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण या करता आपण जमतो का? नाही ना. ज्या कारणासाठी जमलोय, 14 वर्ष झाली आपण सप्ताह करताय. नुसते सप्ताह करून उपयोग नाही, त्या सप्ताहामध्ये किती माळकरी झाले याला फार महत्व आहे. नाहीतर उगाच सप्ताहाचे सप्ताह करायचे. किती महिलांना त्या सप्ताहातलं महत्व कळालंय, किती पुरुषांना त्या सप्ताहातलं महत्व कळालंय, किती तरुण खऱ्या अर्थानं माळकरी झाले, किती तरुण परमार्थाकडे वळाले, त्या सप्ताहाला जास्त महत्व आहे. नाहीतर उगाच 14 वर्ष झाले 15 वर्ष झाले याला काही अर्थ नाही. म्हणून खऱ्या अर्थानं गेली 14 वर्षापासून आपण सप्ताह करताय, त्यामागे परमार्थिक तळमळ आपली असावी. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, विषय आपला इथून बाजूला गेला होता, तुम्ही सतत नामस्मरण करा. या मुखाला सांगा बाबा रे, वेळ आहे, चांगलं मुख दिलंय भगवंताने, रामकृष्ण हरी म्हणा. उगाच या मुखाला व्यर्थ वेगळं वळण लावू नका. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठात फार सुंदर वर्णन करतात. नामाविना मुख सर्पाचे हरी मोठी गाता नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नोव्हे काळ सर्प आहे, जिव्हा नोव्हे काळ सर्प आहे. हरिमुखी गाता हरपाली चिंता, हरिमुखी गाता हरपाली चिंता. शांतीब्रह्म
संत एकनाथ महाराज सांगतात, या मुखाला वळण लावा बाबा रे रामकृष्ण हरी म्हण. नामा विना मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे, वाचा नवे लाभ जळो त्याचे जिने, यातना भोगने यमपुरी. ऐकलं ना पुढचं तुम्ही? मग यमपुरामध्ये काय आपलं स्वागत सत्कार होतो का? होतो का? नाही. नाही त्या यमासी करुणा. त्यांना काय आपलं पाहायचं असतं का हे हरिभक्त परायणे का कीर्तनकार आहे का प्रवचनकार आहे? हा, तिथे काही नसतं. कुणाचाही वशिला तिथे चालत नाही. तिथे फक्त कर्मांचा लेखाजोखा होतो. म्हणून मुख मिळालंय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, त्या मुखाला तुम्ही वळण लावा. सतत भगवंताचं चिंतन, त्याला कीर्तन भक्ती असे म्हणतात. नवविधा भक्तीतील तिसऱ्या क्रमांकाची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम म्हणजे भगवंताचं स्मरण करणं. नुसतं मुखाने नाम घेऊन चालणार नाही. मुखाने नाम घेत असताना अंतःकरणात भगवंताचं स्मरण सुद्धा व्हावं. विटेवर उभे असलेल्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचे दोन्ही चरण आपल्या हृदय पटलावर स्थापन व्हावे. अगदी प्रसन्न मुद्रेने भगवान परमात्मा आपल्या हृदय पटलामध्ये विराजमान आहे. ही मूर्ती भगवंताची हृदयात साठवून मग भगवंताचं स्मरण करायचंय, नाम घ्यायचंय, तेव्हा ते भगवंतापर्यंत पोहोचेल. ही झाली स्मरण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम म्हणजे भगवंताच्या चरणांची सेवा कुणी केली? पादसेवन भक्ती कुणी केली? मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाची पात्र झाली. कोण? लक्ष्मी माता. कोणती लक्ष्मी माता? ज्या लक्ष्मी मातेच्या मागे तुम्ही आम्ही रात्रंदिवस धावतोय ती लक्ष्मी माता. लक्षात येत आहे ना तिकडे? ज्या लक्ष्मी मातेच्या मागे तुम्ही आम्ही रात्रंदिवस धडपड करतोय, आटापिटा करतोय, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्या टोप्या आपल्या डोक्याला, एवढी धडपड आपण करतोय, ती लक्ष्मी माता भगवान परमात्म्याच्या चरणांची सेवा करते. पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळती. ज्या लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही आम्ही करतो ती लक्ष्मी माता भगवान परमात्म्याच्या चरणांची सेवा करते. त्याला पादसेवन भक्ती असे म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पुढे सांगितलंय अर्चनम. अर्चन भक्ती म्हणजे भगवंताची पूजा अर्चा करणं. ती अक्रूरजींनी केली. पुढे सांगितलंय वंदनम. वंदन जर करायचं असेल तर ते भगवंता पुढे झुकावं. झुकायचंच असेल, नतमस्तक व्हायचंच असेल तर चांगल्या पुढे झुकावं, चांगल्या पुढे नतमस्तक व्हावं. उगाच जिथे आपला माथा ठेवावा आणि तिथे माथा ठेवल्यानंतर जर आपला माथा राहणार नसेल तर तिथे टेकू नये. नतमस्तक कुठे व्हावं, वंदन कुणाला करावं. सतत भगवंताची वंदन भक्ती केली. पुढे सांगितलंय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. आता दास्य भक्त कुणी केली मला ती तुमच्याकडनं ऐकायची. कुणी केली दास्य भक्ती? हा, कुणी केली? माईक आणू का तिकडं? मी दास्यत्वानी कटाहारू ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत त्या बजरंग बलींनी भगवान परमात्म्याची, भगवान प्रभू रामचंद्रांची सदैव दास्य भक्ती केली. हे भगवान, तुझा दास बनून राहण्यात फार आनंद वाटतो, फार फार आनंद वाटतो. पहा ना तुम्ही, अभंग किती सुंदर आहे. त्या अभंगावर मी चिंतनही केलेलं आहे महाराज. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा,
भक्तीची वाट नाही म्हणाल तिथे, भक्तीच्या वाटा. म्हणजे त्यांना एकच वाट नाही माहित भक्तीची, भक्तीच्या अनेक वाटा ज्यांना माहितीये, भक्तीचे आचार्य ज्यांना म्हटलं जातं ते हनुमंतराय भगवान परमात्म्याची दास्य भक्ती करतात. म्हणून दास्यत्व निकट हनुमंत पै गेले. निकट याचा अर्थ सदैव जवळ, भगवंताच्या अगदी सेवेसाठी तत्परच होते हनुमंतराय. त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा ठेवला नाही, सतत भगवंताची चरणसेवा, भगवंताचं दास्य भक्ती. दास्य भक्ती जर कोणी केली असेल तर ती हनुमंतरायांनी केली. पुढे सांगितलंय सख्यम, सख्य भक्ती कोणी केली हो? सख्य भक्ती, सख्य म्हणजे मित्र मैत्री ज्याला म्हणता येईल. सख्य भक्ती केली श्री सुदाम देवाने. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती होती, जे प्रेम होतं त्याला सख्य भक्ती म्हणता येईल. श्री सुदाम देवांनी केली तीही भक्ती आहे, तिलाही सख्य भक्ती म्हणतात. किती सुंदर आहे सुदाम देवांची भक्ती. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला सुदामजी महाराज भगवान परमात्म्याच्या नगरीमध्ये आले, दयनीय अवस्था आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, आणि ती दारिद्र्य घेऊन मात्र खऱ्या अर्थानं भगवंताच्या द्वारामध्ये आले. आणि तिथं आल्यानंतर सांगितलं, फक्त द्वारपालांना सांगितलं की मी बालपणीचा मित्र आहे भगवान परमात्म्याचा, सुदामा माझं नाव आहे. हे ज्या वेळेला द्वारपालांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, माझा भगवान परमात्मा अगदी कुठलंही भान न ठेवता, पायामध्ये चप्पलही नाही, कुठलंही राज्यासन नाही, कुठल्याही प्रकारचं कौतुक नाही, काही नाही, भगवान परमात्मा जसे राज्यासनावरून उठले तसे पळतच सुटले. कुठे माझा सुदामा? याला सख्य भक्ती असे म्हणतात. त्याचा परिणाम काय सांगू? सख्य भक्ती फक्त एकतर्फी नव्हती बरं. फक्त सुदाम देवांचंच भगवंतावर प्रेम होतं असं नाही, भगवंताचं सुद्धा सुदाम देवांवर तेवढंच प्रेम होतं. दरिद्री होते, गरीब होते, पण तरीही तितकंच प्रेम भगवान परमात्म्यानं सुदाम देवांवर केलं. त्याचा परिणाम काय आपल्याला ऐकायचा आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडे, गाव सोनियाचा दिदला. बरोबर आहे की नाही? 18 विश्व दरिद्री असलेले भगवान सुदामदेव भगवान श्रीकृष्णांनी शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. फक्त एकतर्फी मैत्री होती असं नाही, फक्त एकतर्फी प्रेम होतं असं नाही, भगवंताचंही तितकंच प्रेम होतं. सांगायचंय काय मला, खऱ्या अर्थानं मैत्री असावी तर अशी. बरोबर आहे की नाही? नाहीतर उगाच मैत्री काय कामाची? की जो मित्र, जी मैत्री आपल्याला जर वाईट मार्गाला नेत असेल ती मैत्री काही कामाची नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याकरता सांगून ठेवते, जी मैत्रीण जर रोज रात्री कीर्तनाला येत असेल आमच्या बरोबर, तर तीच मैत्रीण असावी, तोच मित्र असावा. माझी जातीचा मज भेटो कोणी. भैया बरोबर आहे की नाही? माझ्या जातीचा म्हणजे काय? ज्या आवडी भगवान अंतःकरणापासून, ज्याला भगवान परमात्मा आवडतो तो मित्र असावा. नाहीतर उगाच वाईट मार्गाला जाणारे मित्र काय कामाचे? किंवा आणखीन पुढे जाऊन सांगू का, असतील शिते तर तुमच्याकडे मन आहे ना? आहे ना?
नाहीतर मग मी आमच्याकडचं सांगायची आणि तुमचं इकडं काही लक्षातच यायचं नाही, असं काही नाही ना. तुमचं आमचं बऱ्यापैकी सारखं आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जिवंत कधी जातात तुमच्याकडं? हा हा, मग सारखंच आहे तुमचं आमचं, सारखंच आहे बघ बरं का. बरोबर, असंच असंच. आता बरोबर फिट बसला मुद्दा. असं लागतं मग, असं असलं की खूप छान बाबा. ब्रह्मज्ञान आपण सांगायला गेलं की मग करा, मग अशी होती अवस्था आपली. ते पा तिकडे छान सुंदर. पण खऱ्या अर्थानं याची गरज आहे. ब्रह्मज्ञान भक्ती ज्ञान विरहित गोष्टी तरण कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मुक्ती मुक्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनाच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहे. मग त्यामध्ये खऱ्या अर्थानं मित्र असावा, चांगला असावा, चांगल्या मार्गाने नेणारा असावा. उगाच वाईट मार्गाने जो मित्र नेईल तो मित्र नसावा. आणि आणखी महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगत होते, मित्र त्याला म्हणतात जो संकटाच्या वेळी साथ देतो. पटलं ना आपल्याला की नाही पटलं? हा म्हणजे कळतं ना माझं बोलणं. मित्र त्याला म्हणतात जो संकटाच्या वेळी साथ देतो. नाहीतर जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत तो आपल्या बरोबर राहतो. वाढदिवसाच्या पार्ट्या काय, अमुक काय, धमुक काय, आणि एकदा का आपल्या बरोबर काही नसलं की तू कोण, आणि जसं काय आपण त्याला ओळखतच नाही. असा मित्र असेल तर काही कामाचा नाही. किती सुंदर वर्णन करतात कवी, पहा बरं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. कसा असावा मित्र? आमच्या दुःखाच्या वेळी आम्हाला साथ देणारा मित्र असावा. सध्या एक खेळ आपल्याकडे आलाय. छावा चित्रपट आपण पाहिला का? पाहिला का? इकडे आलाय का तो? हा, रिलीज झालाय का इकडे? हसण्यासारखं काही नाही त्यात, चांगली गोष्ट आहे. इथून मागे त्या सैराटला आपण डोक्यावर घेऊन नाचलो, त्या सैराटने काही नाही झालं, होत्या त्या पळून गेल्या. हा, सैराटने काही वेगळं झालं नाही. सैराटने उलट चांगल्या मुली शिक्षण घेत होत्या, कॉलेज करत होत्या ना, त्या भलत्याच वळणाला लागल्या. त्यांना वाटतं मोटरसायकलच शिकावा, बुलेटच शिकावी, ट्रॅक्टरच शिकावा. आणखीन भलतंच वळण मुलींना लागलं त्या सैराटने. आणि छावा तुम्ही पाहिला, छावा नाव घेतल्यावर हसायचं काही कारणच नाही. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. छावा चित्रपट आम्ही पाहिलाय असं अभिमानाने आम्ही सांगितलं पाहिजे. त्या छावा चित्रपटातील शेवटचा मुद्दा फार महत्वाचा आहे. फार सुंदर शेवट केलाय त्यांनी. त्या छावा चित्रपटामध्ये ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांवर खऱ्या अर्थानं संकट येतं, त्या संकटाच्या वेळी त्यांच्या बरोबर जर कोण असेल तर त्यांचा मित्र आहे. कवी कलश त्यांचं नाव. फार सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आमच्या मुलाने जसं पाहिला ना तो चित्रपट महाराज, तोपर्यंत त्याने ते डायलॉग पाठच करून ठेवले. म्हणे आई तुला येतात का? मी म्हणून दाखवतो, पाय मला म्हणून दाखवतो तो ते डायलॉग. फार सुंदर आहे. पण त्याने म्हटला, पण त्यातील भाव फार महत्वाचा आहे. मित्र कसा असावा? मित्र संकटामध्ये साथ देणारा असावा. काय म्हणताय कवी कलश? ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना मरण समोर दिसतंय, अगदी हाल हाल करून मारलं माझ्या राजाला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं धर्म बदल, नाहीतर तुला ठार जागेवर मारतो. सांगितलं मरून, मात्र खऱ्या अर्थानं माती झाली तरी चालेल पण धर्म बदलणार नाही. ही आमची हिंदू संस्कृती आहे. आणि त्या वेळेला खऱ्या अर्थानं कवी कलशांनी म्हणजे मित्राने साथ दिलेली आहे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या मुद्द्यावर ठाम होते त्यावेळेला कवी कलश फार सुंदर वर्णन करतात. हाती घोडे तोफ तलवारे, आपण ऐकलंय का डायलॉग? हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. ऐकून ठेवा. हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. सांगितलं कवी कलशाने सांगितलं, मित्राने सांगितलं. मित्र कसा असावा? संकटाच्या वेळी साथ देणारा असावा. अगदी मरणाच्या वेळी हसत हसत मरणाला सामोरे गेले त्याला मित्र असे म्हणतात. नाही तर संकटाच्या वेळी साथ सोडून पळून जातो तो कसला आलाय हो मित्र? म्हणून खऱ्या अर्थानं मित्र कसा असावा? मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, याला सख्य भक्ती असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल
मंडळींची जरा माफी मागून बोलते, विषयांतर झालं जरा, पण हे सुद्धा कळणं गरजेचं आहे समाजाला. आज माझ्या मते 2 वर्षापासून मी मराठीत ओरडून सांगत होते की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आम्हाला माहिती आहे, जसं आम्ही 19 फेब्रुवारी मोठ्या आनंदाने साजरी करतो, तसं 14 मे हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे, जन्मदिवस आहे, तोही आम्ही तितक्याच तोलामोलाने साजरा केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं स्वराज्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तितक्याच आणि तेवढ्याच तोलामोलानं नवे त्याच्याही पेक्षा ताकदभर वाढवा छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी आटापिटा करून प्राण पणाला लावून हिंदू संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. आपल्या माहिती करता सांगते, तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं नसतं तर आज आम्ही या धर्ममंडपाखाली उभे राहिलो शकतोच नसतो. आज आमच्या डोक्यावर ही भारतीय हिंदू संस्कृतीतील टोपी नसती, आज आमच्या डोक्यावर पदर नसता, आज आमच्या कपाळावर सुंदर असं लाल ठसठशीत कुंकू नसतं, आम्हाला गोल टोप्या घालाव्या लागल्या असत्या आणि हाजी करावं लागलं असतं. ही परंपरा जर खऱ्या अर्थानं कोणी बदलली असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी. मी 2 वर्षापूर्वीपासूनच सांगत होते की संभाजी महाराजांचं चरित्र समाजाला कळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नोंद घेतली असं म्हणावं लागेल. आणि छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचं चरित्र आपल्या समोर आणलं, मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जीवन जगत असताना मित्र असा असावा की जिथे आपण सुख आणि दुःख दोन्ही व्यक्त करू शकलो पाहिजे. त्याला सख्य भक्ती असे म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. शेवटची भक्ती सांगितली. आत्मनिवेद म्हणजे काय? आत्मनिवेदन भक्ती कशाला म्हणतात? भगवंताची भक्ती करत असताना भगवंताच्या ठिकाणी अतिशय तनवंदनाने एकनिष्ठपणे भगवंताच्या चरणी लीन होणं त्याला आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. नुसती तू वरवरची भक्ती, वरपंखी भक्ती देवाला आवडत नाही, बाह्यरंग देवाला आवडत नाही. मी मगाशीही सांगितलं, अंतःकरण भगवंताला निर्मळ असावं लागतं, तेव्हा भगवान परमात्मा त्या खऱ्या अर्थानं आनंदी होत असतो, सुखी होत असतो, आनंद भगवंताला वाटत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचंय काय की जीवन जगत असताना ही कीर्तन भक्ती आपण करताय. कीर्तन भक्तीचं महत्व मी आपल्याला सांगितलं. कीर्तन म्हणजे काय तर सतत भगवंताचं चिंतन करणं आणि सतत त्या भगवंताचं चिंतन केल्यानं त्याचा परिणाम काय होतो तो परिणाम महाराज अभंगाच्या पहिल्या Oh
कीर्तन चांग होयांग हरिरूप. खऱ्या अर्थानं ही नासकी कुचकी असलेली काया ब्रह्मीभूत होत असते. नासकी कुचकी असलेली काया हरिरूप होत असते. कशानं? तर भगवंताच्या नामस्मरणानं. होयंग हरिरूप. आपली काया हरिरूप होत असते. कशानं? खऱ्या अर्थानं नामस्मरणाचं महत्व जर आपल्याला ऐकायचं असेल, आपण पहिल्या दिवशी ऐकलंच आहे, पण तरीही सांगेन, नामस्मरण हे एकट्याच जीवाचा उद्धार करत असतं. पहा तुम्ही, नामस्मरण हे एकट्याच जीवाचा उद्धार करतं. कारण नामस्मरण फक्त आपण सकाळी जो आपला नित्यनेमाची माळ असते जपण्याची, तेवढी फक्त सकाळी पूजा करताना जपू, म्हणजे तेवढी एकदा माळ जपायची झाली की आपलंच नामस्मरण तेवढ्यापुरतं मर्यादित असतं. पण खऱ्या अर्थानं नामस्मरण एकदाच होतं, त्याने एकाच जीवाचा उद्धार होईल. पण खऱ्या अर्थानं नामघोष जो आहे तो सर्वांचा उद्धार करत असतो. वर्णन आलेलं आहे, जशी एक नाव फक्त एक दोघांनाच नदी पलीकडे नेते. नाव माहितीये ना आपल्याला? काय नाव म्हणजे काय? होडी. छान, पटकन आवाज आला. तुम्हाला धाकच पडला, आता बोललं नाही होता, बंद करते का? बरोबर ना? म्हणजे छान पटकन बोलले तुम्ही. असा आनंद वाटतो खेळीमेळी वातावरणात कीर्तन असलं म्हणजे. बरोबर आहे की नाही? बोलत चलावं, नाही तो काय काही बोलतच नाही हो, असे बसतात कीर्तन. तुम्ही पहा बरं का माझ्याकडे कसे बसतात असे, जसं काही सगळ्या गावाचं टेन्शन फक्त यांनाच. असे बसतात, असे एकदम मग्न. आमच्याकडे तिकडं कोकणात कीर्तन होतं. एक बाबा असे मस्त खांबाला पाठ टेकून बसलेले कीर्तनात, आणि मी कीर्तन करते, आणि ते प्रत्येक कीर्तन मी एखादा शब्द एखादं वाक्य बोलले की पुन्हा बोलले, एकदा झालं दोनदा झालं, पुन्हा बोलले. अरे वा, मला फार बरं वाटलं. म्हटलं बाबा प्रत्येक शब्दाला होकार देताय. कुणीतरी आपण एखादी गोष्ट सांगतोय आणि होकार दिला की आपल्याला बरं वाटतं, नाहीतर आपण नुसतंच बडबड बडबड करावी आणि एखाद्याने होकार नाही दिला त्याचा काय उपयोग. ते बाबा होकार देत होते, मला फार बरं वाटलं. तिथं चोपदार काकांसारखे अतिशय सुंदर होते. कीर्तन झालं, मी चोपदार काकांना विचारलं, म्हणलं काका बाबा कुठले हे? आपल्या गावातले का कुठले? काही बाहेरून आले, फार ज्ञानी दिसताय, फार ब्रह्मज्ञान त्यांना माहिती. मी प्रत्येक वाक्य बोलले की होकार देत आहे मला. जोपदार काकांनी सांगितलं, काय नाही ताई, तो तुमचा गैरसमज आहे, ते काका बैरी आहे म्हणे. मग होकार देत कसे होते? त्यांची ती सवयच होती, काही बोल का म्हणजे बोलणं त्यांच्या ऐकपर्यंत जावं किंवा न जावं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण बोलत चला. नामस्मरण एकाच जीवाचा उद्धार करतो. पण नामघोष जशी एक नाव एक दोघांना नदीपलीकडे नेते. म्हणजे छोटी होडी जर असेल तर त्यामध्ये दोघच जण बसून नदीपलीकडे जाऊ शकतात. पण तेच जर मोठी जहाज असेल तर त्या जहाजामध्ये सगळे बसून नदीच्या पलीकडे जाऊ शकतात. त्याप्रमाणे हा जो नामघोष आम्ही एकत्रित येऊन करतोय त्याला कीर्तन असे म्हणतात. तो एकत्रित येऊन केलेला नामघोष तुमचा आमचं सर्वांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं नामघोष आपण करायचा आहे. पण तो नामघोष करत असताना अंतःकरणामध्ये प्रेम असावं, भाव असावी, श्रद्धा असावी, तरच भगवान परमात्मा प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. नुसतंच भगवंताला फक्त नामस्मरण केलं तेही भगवंताला चालत नाही. भगवान भावाचा भुकेला आहे, त्याला प्रेम हवंय, त्याला दुसरं काही नको. पहा ना तुम्ही, प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये संतांचा उतार झालाय की नाही? प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक कुळामध्ये भगवंताचा संतांचा अवतार झालाय. कशाकरिता? तुम्हाला आम्हाला भक्ती शिकवण्याकरता, तुम्हाला आम्हाला भक्तीची वाट दाखवण्याकरता, तुम्हाला आम्हाला भक्तीच्या मागे नक्की काय प्रेम आहे, भाव आहे
हे कळण्याकरता प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक कुळामध्ये संत अवताराला आले। म्हणून खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये प्रेम भाव नसेल तर त्या भक्तीचा उपयोग नाही। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव। भक्तीमध्ये प्रेम असावं अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि मग भक्तीमध्ये प्रेम नसेल तर त्या भक्तीला उपयोग नाही। बरोबर आहे की नाही? नाकाविन मोती प्रेमाविन भजन, बरोबर आहे की? भजनात प्रेम नसेल तर त्या भजनाचा उपयोग नाही। म्हणून खऱ्या अर्थानं प्रेम असावं। कुणी कुणी भगवंतावर प्रेम केलं, संत मीराबाईंचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं, संत जनाबाईंचं पाहायला मिळतं। अवघ्या सर्व संत मांदियाळीचं जर पाहायला गेलं तर मनपूर्वक प्रेम भगवंतावर केलं। पण खऱ्या अर्थानं संत मीराबाई आहे, संत आईसाहेब राधाराणी सरकार आहे। राधाराणीचं जर पाहायला गेलं मनापासून प्रेम भगवंतावर आहे, मनापासून प्रेम भक्ती भगवंताची करते आहे। ज्या राधाराणीचं नाम घेतल्यानंतर उलट जर त्याचं आम्ही केलं, राधाचा उलट होत असतो धारा, जिला भक्तीची धारा असे म्हटलेलं आहे। पहा ना तुम्ही, एवढं प्रेम भगवंतावर केलं की त्याचा परिणाम भगवंताच्या पुढे तिचं नाव लागलं। भगवंताच्या 108 सहस्र नारी आहे, बरोबर आहे की नाही? त्यांच्यापैकी एखादीचं नाव का नाही लागलं? असं का नाही म्हणत रुक्मिणी कृष्ण, सत्यभामा कृष्ण, कालिंदी कृष्ण असं ऐकलेलं आहे का एखाद्या पुस्तकात वगैरे? तुम्ही कुठं वाचलेलं आहे का? नाही। मग वर्णन काय आलेलं आहे? राधा कृष्ण। त्या राधाराणीचा अधिकार फार मोठा आहे का? कारण मनपूर्वक प्रेम अंतःकरणपूर्वक भगवंतावर भक्ती केली, प्रेम केलं, त्याचा परिणाम फार सुंदर वर्णन आलेलं आहे। ते वर्णन मी आपल्या समोर मांडते आणि मग पुढच्या चरणाचा अर्थ पाहूया। किती प्रेम केलं राधाराणीने भगवंतावर, अगदी अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष उरलाच नाही, एवढी सुंदर भक्ती केली। मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, गले से लगा ले मुरली वाले, बंसी बजा ले मुरली वाले, बंसी बजा ले मुरली त्या राधाराणीने भक्ती केली भगवान परमात्म्याची। आणि भक्ती करत असताना मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये द्वेष उरला नाही, विषय उरला नाही। म्हणून खऱ्या अर्थानं अधिकार एवढा मोठा प्राप्त झाला की भगवंताच्या पुढे नाव लागलं राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, बरोबर आहे की? भगवंताच्या एकाही बायकोचं नाव लागलं नाही। म्हणून खऱ्या अर्थानं भक्तीच करायची असेल तर त्या भक्तीमध्ये प्रेम असावं। एकदा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आपण भजन घेऊया आणि मग उर्वरित 2 चरणांचा अर्थ पाहूया। विठोबा रखुमाई,
वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दोन चरणांचा अर्थ पाहिला की विठोबा रखमाई भजन घ्यावं. वेळ कुठे निघून गेला कळालंच नाही. विठोबा रखमाई मी घेतलं तेव्हा बाबा घड्याळ पाहत होते नक्की किती वाजले. ताई विठोबा रखमाई घेत आहे, पण माझं घड्याळ आहे. एक दुर्दैव आपलं असं आहे, आपल्याकडे इंग्रज आले, ते निघून आपण पळूनही लावले, पण दुर्दैव असं आहे की ते जाताना एकटे नाही गेले. त्या दोन घाण सवयी आपल्याला लावून गेले. ते एक घाण सवय पहिली सोडून गेले, तो म्हणजे चहा. ही जी चहाची सवय ना ती इंग्रजांची, आपली नाही येते. आपली पद्धत पूर्वी होती गुळ पाणी देण्याची. आपल्याकडे पहिले पाहुणे आले की पहिले गुळाचा कडा द्यायचा आणि मग पाणी द्यायचं, अशी पद्धत होती आपली. पण ती चहाची सवय ते घाणेरडे इंग्रज लावून गेले. आणि आणखी पुढचा मुद्दा खरं म्हणजे ते घड्याळ मागे सोडून गेले. ती घड्याळ त्यांनी बरोबर न्यायला पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला कीर्तनात सारखं घड्याळ पाहिजे काम नसतं राहायचं. अगदी जागृत झाला असता. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना फार सुंदर आनंद आहे, पण वेळेची मर्यादा दिलेली आहे. त्या वेळेची मर्यादा तुम्ही आम्ही पाळली पाहिजे. आमचे गुरुवर्य बाबा सांगतात, थोडेफारी निरे, थोडं असावं पण चांगलं असावं. बोलण्याच्या ओघात कधी वेळ निघून गेला लक्षातही आलं नाही. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, जीवन जगत असताना हे भगवंता, आमच्या सोबत जर तू असेल तर आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. हे भगवंता, आपण ऐका ना, एक दृष्टांत आपल्या समोर मांडते. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कौरवांना कळालं की पांडवांचा एक अंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय, म्हणजे अर्जुनाचा नातू परीक्षिती, ज्याचं वर्णन आपण सुरुवातीला केलं. तो परीक्षिती राजा उत्तरेच्या गर्भामध्ये म्हणजे अभिमन्यूच्या बायकोच्या गर्भात होता. आणि अश्वत्थाम्याने मात्र खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राला अशी आज्ञा दिली की उत्तरेच्या गर्भामध्ये जो पांडवांचा अंश वाढतोय त्या अंशाचा निर्वंश करायचा आहे. आणि ज्या वेळेला ते ब्रह्मास्त्र सुटलं, ते ब्रह्मास्त्र बरोबर त्या उत्तरेच्या गर्भाकडे आलं आणि उत्तरेला भयंकर अशा वेदना सुरू झाल्या. उत्तरेला भयंकर अशा वेदना सुरू झाल्या. त्यावेळेला खऱ्या अर्थानं उत्तरेनं माता त्या ठिकाणी द्रौपदीनं भगवान परमात्म्याची, भगवान श्रीकृष्णाची आराधना केली. हे भगवंता, आता खऱ्या अर्थानं आमच्या कुळाचा नाश होईल की काय असं दिसतंय, म्हणून तो आमच्या कुळाचा वंश कुलदीपक वाचव देवा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण उत्तरेजवळ आले आणि उत्तरेजवळ आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून त्या उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. आणि त्या उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून जे ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडलेलं होतं त्या ब्रह्मास्त्रापासून त्या गर्भाचं संरक्षण केलं. तुम्ही म्हणाल ताई मध्येच हे का सांगितलं? सांगायचा उद्देश माझा हा आहे, जीव जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा तुमचं आमचं संरक्षण करेल यात काय नवल. जीव जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा तुमचं आमचं संरक्षण करेल यात काय नवल. जीव जन्माला येण्याच्या अगोदर गर्भात सुद्धा भगवान परमात्मा आमचं रक्षण करत असतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, तो भगवान परमात्मा सदैव आमच्या मागे पुढे आहे. अभंगाचं तिसरं चरण, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा,
जीवकळा हा सकळा सोयरा. भगवान परमात्मा सतत तुमच्या मागे पुढे आहे. पण कधी जेव्हा आम्ही भगवान परमात्म्याची शरणंगती स्वीकारू तेव्हा मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे उभा राहील. पण कधी जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल, भाव असेल, भक्ती असेल तेव्हा, आणि जेव्हा आम्ही मनपूर्वक भगवंताचं स्मरण चिंतन करू तेव्हा भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे उभा राहील. आणि मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता, तुझी भक्ती करत असताना, त्या भक्तीच्या वाटेवर परमार्थिक जीवन जगत असताना कधी देवरूप झालो हे लक्षातच आलं नाही. पहा ना तुम्ही महाराजांचंच प्रमाणे, देव पहावयासे गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. म्हणून खऱ्या अर्थानं वर्णनही आलेलं आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यव. ही पदवी खऱ्या अर्थाने महत्व जर कुठून प्राप्त झालं असेल तर ते नामामुळे झालं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज दुसरं काही नाही, फक्त विठ्ठल 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 सदैव. रस्त्याने जर चालत असले ना, आपल्याकडे जुन्या लोकांची पद्धत आहे, रस्त्यामध्ये जर कोणी भेटलं तर आपल्याकडे पूर्वी पद्धत होती राम राम म्हणण्याची, बरोबर आहे की नाही. आता आपण जय हरी म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, तो भाग वेगळा. आणि फारच सुशिक्षित असले तर आपण नमस्कार म्हणतो, बरोबर आहे की नाही. पण पूर्वी पद्धत होती रामराम म्हणण्याची. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज रस्त्याने जर जात असले आणि त्यांना जर कोणी रामराम म्हटलं ना, काही प्रत्युत्तर नाही. विठ्ठल 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 सदैव भगवंताचं चिंतन त्यांचं चालायचं. काही जगाशी समाजाशी त्यांना घेणं देणं नव्हतं. पण ऐका ना, त्यांना समाजाशी जगाशी घेणं देणं नव्हतं, पण तोच समाज जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना महाराज म्हणत नव्हते हो. ज्यांनी 5व्या वेदाचं निर्माण केलंय, ज्यांचे 4000 अभंगांपैकी आज तुमच्या आमच्या महाराज मंडळींचं आपण पोट भरतोय. एक अभंग आम्ही पाठ केलाय, एक अभंग जरी आम्ही म्हणाला तरी आमचं पोट भरतंय, बरोबर आहे की नाही. एक अभंग आम्ही गाऊन दाखवला, म्हणून दाखवलं तरी आम्हाला महाराज म्हणताय. आणि दुर्दैव केवढं मोठं, त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना कोणी महाराज म्हणत नव्हतं, वेडा तुक्या म्हणायचे का. आणि खऱ्या अर्थानं मला तो भाव फार आवडतो बाबा. परमार्थिक जीवन जगत असताना दुसरं काही ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. परमार्थिक जीवन जगत असताना आपल्याला वेडच म्हटलं पाहिजे. भक्तीमध्ये आपल्याला वेडच म्हटलं पाहिजे, तर ती भक्ती आमची पराकाष्ठेला, ती भक्ती आमची पूर्णत्वाला गेली असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर आपण जर पूर्ण तयारीमध्ये, पूर्ण सुशिक्षितपणे, पूर्ण होश हवशामध्ये जर भक्ती करत असेल तर ती कशाची आली भक्ती हो. आम्ही भक्ती करत असताना देहभान विसरलं पाहिजे, त्याला वेडा म्हणतात. वेडा झालो वेडा झालो, बरोबर आहे की नाही. खऱ्या अर्थानं देवाची भक्ती करत असताना वेड लागलं पाहिजे देवाच्या भक्तीचं. कधी लागेला रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल वेड. खऱ्या अर्थानं हे वेड लागलं त्यालाच भगवंताची भक्ती म्हणतात. पक्वास वादकांची इच्छाच होती म्हणावी, आता म्हणतेच. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे तू या धनाच्या लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या रसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या गोडी मला फार छान वाटतंय वाजवायला, पण इकडे घड्याळ थांबत नाही ना, बरोबर आहे की नाही. ते घड्याळ नुसतं पळतच आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तुझी भक्ती करत असताना, परमार्थिक जीवन जगत असताना आमच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचं भय भीती उरली नाही. लाज भय शंका दुरावीला मान
कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये काहीही राहिलं नाही देवा. कारण का की तू आम्हाला प्राप्त झालाय. तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे. चाल घ्यायची का म्हणायची का बाबा? तुका म्हणे उरला
आमच्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे। विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची समाधी आमच्या भागाला लाभलेली आहे। तुम्ही आमचं नाव पार सगळी नावाची वाटच लावून टाकली। बॅनरवर नाव टाकताना आमच्या नावाची पार वाटच लावली। पार तिथं कुठल्याच काहीच पत्ता नाहीये तिथं। आमचा जिल्हा नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा सिन्नर तालुका आणि त्या सिन्नर तालुक्याचे आम्ही आहोत। आमचं आडनाव आहे जेजूरकर, तिथं झालंय राजुरीकर। म्हणजे गावही नाही, तालुका पण नाही, जिल्हा पण नाही, आडनाव पण नाही, म्हणजे कशातच ठेवलं नाही तुम्ही मला। काही हरकत नाही, होसा असं कधी कधी वयामानानं, बरोबर आहे की नाही? म्हणून खऱ्या अर्थानं आमचा नाशिक जिल्हा आपण भाग्यवान आहोत। निवृत्तीनाथ दादांची समाधी आमच्या प्रभागाला लागली आहे, म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये आम्ही निवृत्तीनाथ दादांचं भजन घेत असतो। आपल्या वारकरी संप्रदायाच्या आद्य गुरुजांना आपण म्हणतो, आपल्याही भागातून महाराजांची दिंडी येत असते। मोठ्या संख्येने महाराजांबरोबर येत चला दादांच्या दर्शनाकरता। सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे कुडी देई माझे मना। म्हणून सर्वांनी येत चला। झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करेन, हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करीन, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करीन। कीर्तनाकरता असलेली साथ दोन्ही पखवाज वादक, अतिशय सुंदर साथ आपण केली, आपल्याला धन्यवाद। दादा आमच्या ताईंचा मुलगा आहे, फार सुंदर पखवाज वाजवतो। आणि हरिभक्तपरायण जयेश नाव ना, हरिभक्तपरायण जयेश महाराज, त्यांनीही छान साथ केली, त्यांनाही धन्यवाद।